कर, ऑडिओ बंद कर, ऑडिओ बंद कर. करतो लगेच तिथे नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. दोन्ही संघाने उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आणि फायनलचा सामना हा 5 षटकांचा असणार आहे. 4 ओके. फायनलचा सामना 4 षटकांचाच राहील. आणि नाणेफेकीचा कौल मला तर वाटतं की नाणेफेकीचा कौल गव्हाण वॉरियर्स बरोबर निश्चितच. आणि रोहन कोले नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा जिंकतोय. काय रणनीती ठेवते बघूया. पुन्हा एकदा बोलतो क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाईल आणि चॅलेंज स्वीकारलं जाईल ते म्हणजे मंगेश कोले आणि टीमचा. तर बघूया मंगेश कोले आणि रोहन कोहली दोन गणाघाती असं प्लेयर्स गव्हाणचे आणि 2 गणाघाती प्लेयर्सच्या टीम्स आता मात्र गव्हाण प्रीमियर लीगच्या प्रथमानिक द्वितीय बक्षिसापर्यंत पोहोचतायत. निश्चितच दोघांनाही शुभेच्छा असतील. धन्यवाद मान्यवर. सर्वांना विनंती करतोय कृपया करून मंचामध्ये आसनस्थ व्हायचं आहे. तर वळतोय क्रिकेटकडे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना या जीपीएलचा फायनलचा सामना करणार म्हणजे गव्हाण स्टार्स विरुद्ध गव्हाण वॉरियर्स. गव्हाण स्टार्सचा कर्णधार मंगेश कोले, गव्हाण वॉरियर्सचा कर्णधार आणि चिताचा रोहन कोले. विनंती करतो प्रत्येक कॉमेंटेटर्सला आपल्याकडे 8 ओव्हर्स आहेत. सगळे कॉमेंटेटर्स 2-2 ओव्हर्स प्रत्येकाच्या वाट्याला येऊ देत. काही प्रॉब्लेम नाही. सुरुवात करतो ज्येष्ठ समालोचक सुभाष कोहली. एका लाईन मध्ये 2 ओव्हर्स सांगत जाऊया. तर धन्यवाद राजकिरण. जीपीएल गव्हाण का अंतिम चरणों में पेश है. मैं शुक्रगुजार हूँ, सबका शुक्रिया अदा करता हूँ. और जो राष्ट्रगीत हिंदी में जैसे कि राष्ट्रगीत शुरू करता है उसी तरह से मैं अपना ये कमेंट्री है, मेरा ब्रॉडकास्टिंग है जो अब संदीप मेमोरियल क्रिकेट कमेंट्री एसोसिएशन द्वारा सुन सकते हैं. चार्ट बहुत बरस हो चुके हैं और मैं ये आगे का जो राउंड है वो आपको मेरी लाडी भाषा, प्यारी भाषा, राष्ट्रभाषा हिंदी में कहूँगा. 2 ओवर और मैं 2 ओवर के बाद यहाँ से अलविदा हो जाऊँगा. आपके लिए ये मैं शुक्रगुजार हूँ फिर से एक बार जीपीएल का यहाँ बुलाकर मुझे 2 लफ्ज सुनाए थी, जो चांस दिया, मौका दिया, अपने मैं ये लफ्ज सुनाए. मेरे लफ्ज पर आके ही रुक जाते हैं लेकिन कमेंट्री के लिए कभी रुकते नहीं. धन्यवाद. तो ये राउंड शुरू होने वाला, ये अंतिम फाइनल शुरू होने वाला है. तो बीच में ये फाइनल है. और सबसे पहले मैं पूछूंगा कि
किरण फायनलला कोण हॅलो हॅलो. तर मी मैदानावर आहे सध्या. आपण सगळ्यांचे व्ह्यूज ऐकलेले आहेत. पहिल्याच आणि माझ्यासोबत जो अंतिम दिवस हॅलो. तर तो ये राउंड शुरू होने वाला है अंतिम मुकाबला गवान स्टार्स और गवान हॅलो. किरण 2 दिवसापासून हॅलो. 2 दिवस रंगणीच्या उन्हामध्ये ज्यांनी पंचांची कामगिरी केली ते दीपक पाटील माझ्यासोबत आहेत. दीपक पाटील सर, काटईचं आयोजन आवाज थोडंसं कमी करा. काटईचं आयोजन आपण बघितलं असेल, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? प्रथमतः सुंदर असं आयोजन गव्हाण प्रेमी काटेचं जसं आयोजन आहे त्याला लागेल असे हे आयोजन आपल्या सहकार्याने इथे केलेले आहे. त्याबद्दल मला अतिशय गर्व वाटतंय. कारण माझ्या कारकिर्दीमध्ये मी 25-30 वर्ष विंगडीमधून खेळतोय, असं आयोजन मला कुठेही बघायला मिळालं नाही. काटेनंतर हा एक लागेवाना, त्या आयोजनाला असं आयोजन हे गव्हाण प्रेमी. तर धन्यवाद दीपक पाटील. अतिशय महत्वाचा तुमचा हा सल्ला असेल. शंकर मात्रे सर, तुमच्याकडे मी 2 गोष्टी ऐकायला आवडतील आम्हाला. सर्वप्रथम GTL हे ठरवण्याचं कारण की इथल्या चांगल्या खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम हे GCC क्रिकेट क्लब गव्हाण यांनी केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. दुसरी गोष्ट, नवीन प्लेयर नवीन टीम तयार झाल्या आहेत आणि त्यामध्ये उत्कृष्ट खेळाडू तयार होत आहेत. रोहन कोहली यांनी लक्षात घेतलं पाहिजे की याच्या नंतर जे गावाबाहेर खेळले जातात त्यांनी आपले हे उत्केरू खेळाडू त्यांना घेऊन खेळलं पाहिजे. इतक्यावरून जास्त काही घेत नाही. धन्यवाद. तर फक्त शंकर मात्रे एक प्रश्न असेल. तुम्ही भरपूर टुर्नामेंट केले असतील या ग्राउंडवरती. एकंदर प्लेयर्सची वाढायची जी पद्धत आहे ती ह्या स्पर्धेमध्ये वेगळी अशी वाटते? नक्कीच, कारण या स्पर्धेमध्ये नवीन खेळाडू एकत्र आलेले आहेत. त्याच्या बरोबर जे गावातून खेळायचे ते आपले जे खुन्नस मॅच खेळायचे, पण आता ते खुन्नस आणि राग दोष विसरून एकत्र खेळतात. हेच वेळ अभिनंदन गोष्ट. तर धन्यवाद. आणि वळते कॉमेंट्री बॉक्सकडे गेम ऑन. तर अविनाश, गेम ऑन होण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो. गव्हाण क्रिकेटसाठी मानाला तुला अजून एक टोटलमध्ये महत्वाचा पीस लागतं, ते म्हणजे अंडर-19 कोपरला प्रथम क्रमांक मारलेला आहे आणि त्याचा उत्कृष्ट फलंदाज कैलास कुणाचा सुपुत्र उत्कृष्ट फलंदाज अनिकेत, आणि आता ते दुसरी फायनल खेळण्यासाठी सोमवारला गेले आहेत. तर त्यांना दुसऱ्या फायनलसाठी ऑल द बेस्ट आणि ऑलरेडी एक फायनल पण मारलेले आहे. नक्कीच राजकिरण. खरं तर अंडर-19 टीम सलग 8 सेमीफायनल हरल्या होत्या आणि 8 सेमीफायनल हरल्यानंतर हे 2 महत्वाचे बक्षिसं त्यांच्यासाठी. खरंच हॅट्स ऑफ टू देम. तो या राउंड शुरू होता है, मुकाबला शुरू होता है कि ये पहली टॉस जीता वॉरियर्स ने और पहले को दावत दी और ईद मिलते पहली गेंद पर एक अच्छा मौका था, क्या सफर ने का बैट से छूट गई थी गेंद बल और वापस
फील्डर के पास, लेकिन कैच छूट गया और एक बाल बन गए बल्लेबाज। पहली गेंद पर पहला चटवा खा गए थे बल्लेबाज, प्रारंभिक बल्लेबाज के रूप में। दो नौजवान स्टार की ओर से कटे हुए हैं, जबकि एक है महेश कोडी और दूसरा संदेश। तो दो बल्लेबाज क्रिकेट में क्रीज पर मौजूद है। पहली गेंद पर चकमा खाने के बाद सॉरी शिवतेज बोला सॉरी परेश ईश्वर की दूसरी गेंद और सीधा बाहरी किनारा लग गया, ऊपर गई हवा में गेंद और कोई भी गति नहीं गई कि विनर ने इस तरफ पहला आघात हुआ, पहला कैच आउट। जो पहली गेंद पर विकेट या दूसरी गेंद पर विकेट मिला, यानी कि बहुत ये दुर्भाग्य की बात है, दुर्भाग्यवश बात है कि दूसरी गेंद पर विकेट मिलता है। बहुत खूबसूरत है यहाँ के गेंदबाजों ने करिश्मा दिखाया, जरूर डाल लगाई थी, लेकिन और सभी ईश्वर के अगली गेंद करने के मिडल स्टंप पर छोड़ दिया, जिनको बहुत खूबसूरत गेंद जिन्हें प्रशंसा की जाती है, बहुत खूबसूरत ये समीर नामक ये गेंदबाज है, बहुत खूबसूरती के साथ परेश बहुत खूबसूरत गेंदबाज है, प्रमुख गेंदबाज है, नंबर 1 के गेंदबाज है। और उठा गया बॉडी लाइन के बाहर, 4 रन के लिए, 6 रन के लिए पहला छक्का, महेश द्वारा पहला छक्का। तो ये मंगेश ने गेंद पर छक्का अपना सुंदर कलाई का उपयोग किया, भी सही किया, इनको टीयर किया अंपायर के बगल में, यानी कि दिशा उल्टाया और ये फिर से एक रन चुरा लिया बल्लेबाज ने। 1 रन के सहायता से स्कोर आगे जाता बढ़ता हुआ गवान स्टार का 8 रन, 1 विकेट के पतन पर 8 रन। और यही सही गेंद थी, ये बाहर थोड़ी सी ऑफ स्टंप पर थी, जाने दिया और कोई भी गलत नहीं की इस तरह। और एक डॉट गेंद जाते 6 गेंद फेंकी गई, 1 ओवर मुकम्मल हुआ। 1 ओवर मुकम्मल होने के बाद कुल स्कोर बन चुका है 8। पहला ओवर मुकम्मल हुआ जो परेश ने फेंका था, शानदार ओवर, 1 छक्का लगाया था, जरूर मंगेश ने 6 रन के सहायता से कुल स्कोर बन चुका है। पहले विकेट खोना, पहला ओवर समाप्त होने के बाद कुल स्कोर बन चुका है स्टार्स का 8। दूसरी ओवर की तैयारी में ये पहला ओवर फेंका उन्होंने कॉरी की ओर से, और ये दोनों तरफ से खेलने की सुविधा यहाँ प्राप्त की है जीपीएल ने। तो खूबसूरत ऐलान, खूबसूरत आयोजन, कोई किसी प्रकार की यहाँ हल भी चल रही है, शांति से क्रिकेट देखते हैं प्रेक्षकगण। दुआ करूंगा कि ये समाप्त होने की ये आखिरी चरण में जा पहुंचे जीपीएल, और अगली बरस को भी या ऐसे लोग पैदा हो, इसकी दुआ करता हूँ अल्लाह ताला के दरबार में, और ये मेरी दुआ सुन ले अल्लाह रब। और इस गेम को भी पारने की कोशिश, और इस तरह ये बैट का बाहरी किनारा लगे, यहाँ विकेट कीपर ने कोई भी गलती नहीं, एक महान विकेट हो बचाएगा साथ। आगाज हुआ और 1 विकेट गिरा मंगेश के रूप में, जबकि कुल स्कोर है 8।
ये दूसरा ओवर आजमाइश हो रहा है, प्रोग्रेस हुआ है दूसरा ओवर, जबकि गेंदबाज का कप्तान रोहन फील्ड करने की कोशिश, बल्ले पर आई नटी, लेग स्टंप पर गेंद थी, वाइड बॉल का इशारा हुआ, बेकरार कर दिया, एक अतिरिक्त संख्या में बढ़त, कुल स्कोर आगे बढ़ता जाता और 9 के योग पर 2 विकेटों के पतन पर खूबसूरती के साथ ये ओवर फेंका जा रहा है, जबकि धवन इनकी ओर से और रिवर्स शॉट मारने में चूके वहां तेजस उन्होंने छोड़ दिया, रिवर्स शॉट लगाए थे जहां सवेरे बातें हुई कि एलम नॉट ने कि बाहर देश वालों ने रिवर्स शॉट यहाँ मारने की कोशिश की, लेकिन 20 बरस से पहले करीब यहाँ कांति कोहली ने रिवर्स शॉट खेला था गौहर के पाटने स्टेडियम में। ये बात भूल गए थे हमारे कमेंटेटर, मैं उससे दरखास्त करूंगा कि हमारे यहाँ भी कांति कोहली परसों के दिन यहाँ आए थे, मिलकर गए। मैं जब तक कमेंटर में था, ये बीच में अगली गेंद और ये गेंद सीधी बॉलर के पास और 1 रन का इजाफा कुल स्कोर में, 1 रन से स्कोर आगे बढ़ता जाता हुआ 10 डबल अंकों में जा पहुंचे रन संख्या। यहाँ बहुत कुछ करना होगा स्टार्स को, क्योंकि जो सामने वाली पार्टी है बहुत जोश वाली पार्टी है। और एक क्लीन बॉल त्रिफलाचित खेली गई जाता है, कोई भी नो डाउटफुल ऐसी विकेट में देखिए गेंदबाजी थी मिडल स्टंप पर और वो ये काम तमाम हो गया, मिडल स्टंप हो गया। तो मैं राजकिरण साहब मेरे बैठे हैं मेरे बगल में, तो कहूंगा कि राज साहब ये मिडल स्टंप महत्वपूर्ण है प्रचार के लिए और ये अच्छी निशान है अच्छे गेंदबाज की, जो मिडल स्टंप पर गेंद करते हैं और मिडल स्टंप उखाड़ लेते हैं, एक अच्छे गेंदबाजी का ये करिश्मा होता है मेरे ख्याल से। नो डाउटफुल, इसमें कोई डाउटफुल नहीं रहती, ऐसी विकेट है ये और महत्वपूर्ण प्रत्येक हर एक आदमी का मिडल वाला स्टंप। तो बहुत खूबसूरती के साथ गेंदबाजी का नमूना प्रदर्शन पेश करते हैं। फिर से रोहन अपनी बॉलिंग मार्चर भारत के बल्लेबाज के लिए लेग स्टंप पर गेंद थी और कोई भी तजुर्बा नहीं, कोई भी प्रयास किया था जरूर, लेकिन बल्ले पर आई नहीं गेंद, सीधी गेंद लुढ़क गई, जबकि अभी तक स्कोर आता हुआ कोई चांस या मौका नहीं देता गेंद बटोरने का, रन बटोरने का। ऐसे महान गवान के बल्लेबाज है, ऑलराउंडर कहा जाता है रोहन को। फिर से कह अपनी बॉलिंग मार्च पर अभी थोड़ी सा अगर गेंद टकरा जाए, वाइड बॉल का इशारा हुआ, थोड़ी सी बाहर वाली ऊपर वाली गेंद थी और एक वाइड बॉल का इशारा और एक अतिरिक्त संख्या में बढ़त, संख्या आगे जा पहुंचे 11, कुल स्कोर बढ़ चुका है 11। कितनी गेंद है ये? 1 टू गो, एक बची हुई गेंद, लास्ट गेंद। ये सम्मानित किया गेंद को, भेजा लॉन्ग ऑफ की तरफ, 1 रन तो चुरा लिया और दूसरा रन भी पूरा कर लिया और ये 13 ना, और ये 2 ओवर मुकम्मल हुए। 2 ओवर मुकम्मल होने के बाद कुल स्कोर बन चुका है 13 और मेरा टाइम तो यहाँ मेरा भी टाइम खत्म हुआ है, आखिरी टाइम था मेरा कमेंट्री करने का। इस टूर्नामेंट में जीपीएल द्वारा मुझे सम्मानित किया था, मैं आया और अपना कुछ है
जो कुछ पास है बोलने का तरीका है वैसे ही बोल दिया। और अभी मैं रजामंद देता हूँ और मेरे माइक्रोफोन पर शेखुड़ी को सौंपाता हूँ। 2 ओवर वो कमेंट्री करिए, उसके बाद दीपक पर्गी के पास दिए, उसके बाद मुकुंद जी को दे। इसका ऐसा ये लगातार बारी बारी से आपकी कमेंट्री सुनो। मेरा खत्म। जय हिंद महाराष्ट्र, जय अलविदा। धन्यवाद सुभाष मोरे सर. तर वरती मैदानात आजच्या दिवसातील फायनलचा सामना पाहायला मिळतोय. गव्हाण वॉरियर्स विरुद्ध गव्हाण स्ट्रायकर्स. प्रथम फलंदाजी करत असताना जर विचार केला गव्हाण स्टार्सचा तर 2 षटकामध्ये धावा जमवल्या. त्या 13 धावसंख्या जमवण्यात यश मिळाले मंगेश या कर्णधाराच्या टीमला. तर विचार केला एक भव्य असं आयोजन पाहायला मिळतं GPLच्या माध्यमातून. गव्हाण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे स्वप्न पाहिलं होतं गव्हाणच्या क्रिकेट रसिकांना, जे स्वप्न पाहिलं होतं आयोजक समीर कोहली यांना, एक भव्य असं आयोजनाचं स्वप्न साकार होताना दिसतंय GPLच्या माध्यमातून. आज शेवटचा सामना पाहतोय, एक फायनलचा सामना. अतिशय चांगलं आयोजन, अतिशय चांगली रणनीती पाहतोय. गोलंदाज येतोय नवीन साईनाथ गोलंदाज येतोय. निश्चितच एक चांगली विकेट अटॅक साठी 500 रुपयाचं तब्बल पारितोषिक आलंय ते साईनाथ साठी. तर गोलंदाज मात्र निश्चितच हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू फेकतोय. साईनाथ पहिला चेंडू फेकला, बीट केलं. प्रत्येक विकेट साठी 100 रुपये निखिल कोहली याच्याकडून पारितोषिक आलंय साईनाथ साठी. फायनलचा सामना होस्ट केल्याचा प्रयत्न, हा मात्र झेल होता, झेल सोडतोय. निश्चितच तेजस या फलंदाजाचा झेल सुटलाय आणि त्यावर मिळालेला या 2 धावेच्या सहाय्याने संघ पुढे सरकला. धावसंख्या लागली धाव फलकावर या 2 धावेच्या मदतीनं 15. निश्चितच एक मोठा फलंदाज तेजस यानं निश्चितच सामन्याचं चित्र पलटवण्याचं एक धमक ज्या खेळाडूमध्ये त्याच जीवदान मिळालंय, त्याच फलंदाजाला कशा प्रकारे खेळणार व मोठे फटके मारणार का, जीवनदानाचा फायदा घेतो का पाहायचा. गोलंदाज तयार फॉरेन कडून साईनाथ. हा चेंडू निश्चितच भूलकावंदीला वेळाच्या दिशेला क्षेत्ररक्षक खाली पुन्हा एकदा चुकी करतोय. ओंकार चुकी करतोय. निश्चितच दुसरं जीवदान मिळतंय ते तेजस या फलंदाजाला. तर या 2 धावाच्या साहाय्याने संघ पुढे सरकला. धावसंख्या लागली धाव फलकावर 17. निश्चितच एक क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहाल तर गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय रोहन कोहलीच्या संघाचं. सांघिक खेळ मात्र थोडा डगमगताना दिसतोय फायनलच्या सामन्यामध्ये. गोलंदाज हा चेंडू निश्चितच जीवदानाचा फायदा मिड विकेटच्या डोक्यावरून माहिती हिट षटकार. निश्चितच निश्चितच मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय तेजस कोहली. एक माहिती हिट मिड विकेटच्या डोक्यावरून लॉंग षटकार पाहायला मिळाला. तर गोलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. उर्वरित 2 चेंडू मध्ये जरी विकेट घेत आहे तरी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे निखिल कोहली यांच्याकडून. निश्चितच एका विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक देत आहेत. खेळाडूच्या मनोभावना उंचावताना दिसत आहेत पाठीराखे. तर वरच्या मैदानाकडे निश्चितच चांगली खेळ पाहायला मिळतोय. थोडं गच्चाळ क्षेत्ररक्षण झालं होतं, त्या गच्चाळ क्षेत्ररक्षणामुळे झेल सुटले आणि त्या झेलचा पुरेपूर फायदा षटकार उठवलाय तर तेजस या फलंदाजानं. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या केलेली दाखवतावर 23. गोलंदाज साईनाथ हा चेंडू निश्चित उत्कृष्ट चेंडूचा मारा करतोय. चांगला कमबॅक षटकार आल्यानंतर थोडा टप्प्याचा मारा. एक चेंडू बीट केला तो तेजस या फलंदाजाला. गोलंदाजी मार्फत तयार साईनाथ हा मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर खेळला. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक उसरीपर्यंत एक धाव पूर्ण गेली. गच्चाळ थोडा यष्टिरक्षक चुकी करतोय. निश्चितच या 1 धावेच्या जागेवर 3 धावेचा मोबदला मिळतोय गव्हाण वॉरियर्स संघाला.
तीन धावचे संघ पुढे सरकत आहे 26 या धावसंख्येवर. या षटकाचा जर विचार केला तर निश्चितच 13 धावसंख्या निश्चितच महागडं षटक म्हणता येईल. साईनाथ या गोलंदाजाचा बक्षिसाची खैरात होती या गोलंदाजावर, तर कुठे बक्षिसाचा ललित करताना दिसला नाही तो साईनाथ गोलंदाज. गव्हाण वॉरियर्स निश्चितच समोर संघ गव्हाण स्टार्स जे मंगेश कोहलीचा संघ आहे. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 26 अशी धावसंख्या लागली फलकावर. 26 धावसंख्या लागली. निश्चितच चांगली धावसंख्या असणार. 9-9.5च्या सरासरीनं पळतोय मंगेश कोहलीचा संघ. निश्चितच गव्हाण स्टार्स प्लेस मध्ये ज्यांचं नाव होतं तेच कर्णधार गव्हाण स्टार्सच्या वतीनं प्रतिनिधित्व करतोय मंगेश. निश्चितच सांघिक पहिल्या सांघिक 4थं षटक घेऊन गव्हाणकडून ओमकार ज्यानं गेल्या 5च्या सामन्यामध्ये एक अतिशय द्रुतगती गोलंदाजी करून दाखवली. तब्बल विकेट हॅट्रिक पटकावून 5,000 रुपयाचा मानकरी ठरला होता तोच ओमकार. जीटीसीसीचा एक मेंबर. निश्चितच गौरवास्पद एक बाब असणारे जीटीसीसी मध्ये एक भव्य आयोजन. समीर कोल्हाने त्याचे सहाय्यक. निश्चितच गोलखाती मार्गावर ओमकार सामना करेल. तेजस जीवनाला जिल्ह्याचा फायदा घेत असताना पायची चापी होती. निश्चितच ज्या जागेवर एक धाव तिथे मात्र बचाव क्षेत्ररक्षणामुळे मिळत आहेत. अवांतर रूपाने लेखदाच्या स्वरूपात 2 धावाने संघ पुढे सरतोय 28 या धावसंख्येवर. निश्चितच जर पाहाल दीपक फडके सर क्षेत्ररक्षकाची कुठेतरी कमी जाणवते. रोहन कोहलीच्या संघाला जे क्षेत्ररक्षक त्याच्या पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये जे पाहायला मिळत होतं त्याची कुठेतरी उणीव भासताना दिसते या सामन्यामध्ये. निश्चितच या कच्च्या क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र मंगेश कोहलीचा संघ गव्हाण स्टार्स संघ जो ओळखला जातो त्याला निश्चितच फायदा होताना दिसतोय. गोलंदाजी मार्कवर ओमकार. हा चेंडू निश्चितच शॉर्ट फुट चेंडू तो करत मिडविकेटच्या दिशेनं आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. स्वतः भारतामध्ये चेंडू पकडला होता परंतु एक डायरेक्ट हिटच्या माध्यमातून अवांतर रूपानं निश्चितच ओळखीच्या रूपाने एक धाव मात्र मिळते. ते तेजस या फलंदाजातून संघाला संघ पुढे सरतोय. निश्चितच 29 या धावसंख्येवर 4थं षटक प्रगतीपथावर पूर्वार्धामध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळते. परंतु जर क्षेत्ररक्षकांना जर साथ दिली असते तर गोलंदाज कुठेतरी वर्चस्व निर्माण करू शकले असते. पाहतोय आपण गोलंदाजीच्या अवघावर ओमकार गोलंदाज तर सामना करील विनायक लेफ्ट आर्म फलंदाज. हा चेंडू स्वतः भारतामध्ये गाजर करत होता. चेंडू मात्र हातामध्ये येत नाही. एक धाव मात्र मिळणार फलंदाज विनायक याला. 30 धावसंख्या लागली धाव फलकावर. निश्चितच 4थं षटक प्रगतीपथावर. जर फायटिंग स्कोर पाहाल तर निश्चितच गव्हाण वॉरियर्सचा विचार केला तर त्यांच्यासमोर 50 ते 55 धावांचं आव्हान असणं गरजेचं होतं. परंतु जर गव्हाण स्टार्स कुठेतरी खेळाडू कमी पडताना दिसतात. हा चेंडू मिडविकेट मध्ये मिलिंद क्षेत्ररक्षक बोलतोय. सरकारचा असा आव्हान माऊस सावकार. दोन चेंडू शिल्लक ओमकार याच्या गोलंदाजीतील तर फायनलच्या शेवटच्या सामन्यामधील पूर्वार्धातील शेवटच्या षटकामधील 2 चेंडू 34 धावसंख्या आतापर्यंत धाव फलकावर आली. जर का या 2 चेंडूवर मोठे फटके येतात तर निश्चितच रंगतदार ठरणार सामना. मोठा फायटिंग स्कोर वाढू शकणार हा चेंडू. निश्चितच लवकर चेंडू त्रिफला उद्ध्वस्त करतोय तेजस या आणि तंबूचा रसला करतोय तेजस या फलंदाजाला. निश्चितच ओमकार्याच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर सेमी फायनल तर क्वार्टर फायनलचा जर विचार केला तर अतिशय महागडे आणि अतिशय खराब गोलंदाजी पाहिली होती. पण कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय. जर पाहाल ओमकारच्या गोलंदाजीला तर मागच्या सामन्यामध्ये 3 बळी सलग मिळवण्यात यश मिळालं होतं ओमकार या गोलंदाजाला. तर आता मात्र थोडा
पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना दिसतोय फायनलच्या सामन्यामध्ये तो ओंकार. शेवटचा चेंडू, हा चेंडू पुन्हा डावी काम देत आहे मिराजच्या रिटर्न मध्ये. तिथं मिलिंद क्षेत्ररक्षक बोलतोय, एक धाव पडून पूर्ण गेली थोडीपर्यंत. दुसरी डावी सहजरित्या पूर्ण, तिसऱ्या डावीचा प्रयत्न आहे निश्चितच. हा मात्र बाद शेवटच्या चेंडूवर वाजवतोय. 2 धावा मात्र मिळणार. 2 धावसंख्या पोहोचवली. धावसंख्या ती 36. 4 षटकामध्ये 36 धावा काढून 37 धावांचं आव्हान समोर ठेवलंय रोहन कोलियाच्या गव्हाण वॉरियर्स संघापुढे. तर निदान पुढील समालोचक निश्चितच रायगड असोसिएशनचे सदस्य दीपक फडके यांच्याकडे मी जाणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला धन्यवाद देतो. DGPL ला गव्हाण टेनिस क्रिकेट क्लब आणि गव्हाण प्रीमियर लीगला धन्यवाद देतोय. निश्चितच गव्हाण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये फायनलचा सामना पूर्वार्ध संपला. 36 धावा करून 37 धावांचे लक्ष समोर ठेवले ते मंगेश कोळीच्या संघानं रोहन कोळीच्या संघासमोर. तर धावटवेळ करण्यासाठी मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवर दीपक फडके. धन्यवाद गव्हाण टेनिस क्रिकेट क्लब. तर विचार केला गव्हाण टेनिस क्रिकेट क्लब गव्हाण कोलीवाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने गव्हाण प्रीमियर लीग वर्ष पहिलं सुरेख आयोजन. या GPL मध्ये 8 संघांना नशीब आजमावलं होतं. किंग्स 11 गव्हाण, गव्हाण स्टार, गव्हाण फायटर्स, गव्हाण नाईट रायडर्स, गव्हाण स्ट्रायकर्स, गव्हाण चॅलेंजर, गव्हाण ब्लास्टर आणि गव्हाण वॉरियर्स अशा 8 संघांनी या स्पर्धेमध्ये नशीब आजमावलं होतं. जे स्वप्न पाहिलं होतं गव्हाण टेनिस क्रिकेट संघाचे अध्यक्ष समीर कोहली साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, ओंकार कोहली उपाध्यक्ष साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, खजिनदार महेश कोहली यांना जे स्वप्न पाहिलं होतं, सचिव रवींद्र कोहली आणि जे स्वप्न पाहिलं होतं अध्यक्ष सदस्य श्री अक्षय कोहली, विकास कोहली, शुभम कोहली, श्रीतेश कोहली आणि तेजेश कोहली यांनी स्वप्न पाहिलं होतं गव्हाण गावाला एकत्र करण्याचं, गव्हाण गावामध्ये क्रिकेटचा महाकुंभ भरवण्याचं, गव्हाण गावातील खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम आज केलंय समीर कोहली साहेबांच्या अध्यक्षतेखाली. अप्रतिम स्पर्धा पाहतोय. सुरेख साऊंड सिस्टीम पाहिली. डीजे मास्टरचं कौतुक करावं लागेल, बँड पथकाचं कौतुक करावं लागेल. आणि जे स्टँड उभारलंय त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. तर दीपक पाटील फक्त 2 मिनिटं थांबू इच्छितो. सन्माननीय अतिथी PA कोळी सर, अर्थातच फक्त सर म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. रयत बँकेचे आज चेअरमन पद भूषवतात, तर त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो महेश कोळी यांना की त्यांचा सत्कार करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय. भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, येणारा प्रत्येक पाहुणा अतिथी देवो भव असं म्हटलं जातोय आणि येणारा प्रत्येक पाहुणा हा देवासारखा मानला जातोय. हिंदू परंपरेनुसार पाहुण्याचा मान सन्मान, यथोचित मान सन्मान केला जातोय. मायाची उद्गार, शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि ह्या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचं स्वागत केलं जातोय. 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकामध्ये धावफलकात धावा लागल्यात. 36 धावा, 37 धावांचा पाल्ला गाठाच्या खेळाच्या उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा, या स्पर्धेला मोलाचं योगदान देणारे आमचे 2 पंच रखरख त्या उडामध्ये पंचांची भूमिका निभावली ते दीपक पाटील बिंदरे सर. त्यानंतर क्रिकेटचे स्टार गोलंदाजामध्ये ज्याची गणना केली जाते ते आमचे शंकरजी म्हात्रे सर ओले यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. अप्रतिम स्पर्धा पाहतोय. समीर कोहली यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धा आणि गव्हाण गावाचं स्वप्न. 198 देशामध्ये लाईव्ह टेलिकास्ट ही स्पर्धा पाहिली जाते टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून, ज्याचे CEO आनंद संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून सुरेख टेलिकास्ट पाहिली जाते. युट्यूबच्या माध्यमातून अनेक स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून कव्हरेज केले जातात. माध्यमांची मांदी आली मैदानामध्ये. खूप सारे पाहुण्यांचं प्रेम या मंचावर लाभलंय आणि या खेळाडूंचं लाभलेलं अथक सहकार्य, या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. तर सलामीची जोडी मैदानावर रोहन आणि परेशची जोडी मैदानावर गोलंदाजाचा विचार केला. ज्याच्या नावावर 2 षटक निर्धाव फेकण्याचा विक्रम आहे तो गोलंदाज संदेश. पंचाचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा.
पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्ग सज्ज असेल संदेश उजव्या हाताचा गोलंदाज समोर फलंदाज पाहतो रोहन एक आक्रमक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो फलंदाज स्ट्राईक वर असेल एक मोठ्या खांद्याचा फलंदाज आहे ज्या फलंदाजाकडे पाहिलं तर नक्कीच नावडे संघाचा प्रशांत खानावरची आठवण करून देणारा फलंदाज मैदानावर रोहन पहिल्या चेंडू शॉट पिच चेंडू कट करण्याचा प्रयत्न केलाय चेंडू आणि बॅटचा प्रॉपर टायमिंग झाला नाही उरलेले काम एस्टिरक्षण पूर्ण केलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय चांगली गोलंदाजी चांगला चेंडू गॅदर केला जातोय एस्टिरक्षकाकडून पहिला चेंडू निर्धाव धावसंख्येचा विचार केला 9.33 सरासरी धावा जमायला लागतील खेळाच्या उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला गव्हाण वॉरियर संघ समोर फलंदाज अर्ध्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला चेंडूमध्ये आउटस्पीड पाहायला मिळाला अपिलामध्ये उत्साह जास्त होता विश्वास कमी परंतु गोलंदाजाचा विचार केला ज्या गोलंदाजानं पूर्णपणे स्पर्धेला वर्चस्व निर्माण केलाय प्रेक्षकांची बळे जिंकली 2 निर्धाव षटक फेकण्याचं काम केलंय आमचे गुणलेखक समालोचकाच्या पाठीचा करा यशवंत कोहली आम्हाला माहिती देत असताना या गोलंदाजानं पूर्णपणे स्पर्धेवर वर्चस्व निर्माण केलाय सुरेख स्पर्धा सुरेख आयोजन करण्याचा प्रयत्न केला चेंडू झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता झोकून दिलं होतं क्षेत्ररक्षकानं परंतु झेल भूमीला जात झाला एक धाव मिळाली पहिला विचार केला 3 चेंडूच्या प्रतीक्षेनंतर एक धाव मिळते यशवंत कोहली सर आम्हाला माहिती देत असताना चांगली धावगती राखली परंतु विचार केला हवा पश्चिमेकडून पूर्वेस वाहते त्यावखुरे आपल्या फलंदाजाला या मैदानावर फायदा मिळेल का यशवंत कोहली सर परंतु तसं पाहता बोलता येणार नाही कारण फलंदाज परेश आहे ज्या परेश मध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे परेशाचा आपण विचार केला तर वैयक्तिक 47 धावा अद्याप जमावल्या त्या फलंदाजानं परंतु गोलंदाजाचा विचार केला तेवढाच ताकदीचा एक सर्व गुण संपन्न खेळाडू एक अष्टपैलू खेळाडू संदेश या गोलंदाजानं चांगली कामगिरी केली आणि 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज असेल 4 षटकाचा सामना आहे 4 षटकामध्ये 37 धावाचा पल्ला गाठायचा आहे फुटबॉलचा वापर केला शॉर्ट पिच चेंडू मिड विकेटला चेंडू काही क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षक एकच धाव मिळत एक दुसरी धाव घेण्याची कोणती चालाकी दाखवली नाही एका धावेने संघ धावून पोहोचलाय या धावसंख्येवर पहिल्या 2 चेंडूवर 2 निर्धाव चेंडू दुसऱ्या 2 चेंडूवर 2 झेल ड्रॉप एक सिंगल 2 धावा धावपलकार लागल्यात म्हणजे मिळालेलं जीवनदानाचं सोनं करावं लागेल फलंदाजांना रोहन आणि परेश हा फलंदाजाला जीवनदान मिळालंय गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षण खरा पाहायला मिळतोय संघाकडून गोलंदाज नक्की 30 षटक विक्रम फेकण्याचा विक्रम करू शकला असा स्लोवर चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणी नाहीये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तो मंगेश अप्रतिम क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय तेव्हा 2 धावा घेण्याचा अवधी होता या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला 4 या धावसंख्येवरती सुरेख गोलंदाज संदेश 4 धावा खर्च केल्यास सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय जो मिडॉपचा क्षेत्ररक्षक होता तो एक्स्ट्रा कव्हर पर्यंत जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवला जातोय तो मंगेश हा क्षेत्ररक्षक गोलंदाज पुन्हा एकदा स्लोवर चेंडू पैकी गेले खराब चेंडू स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय गोळीच्या वेगानं सीमा पार 4 धावा या 4 धावांनी पोहोचला आज या धावसंख्येवर नक्कीच अंगली कोल्याची कुले स्वागती कुले देवता म्हणून ज्यांच्याकडे पाहिली जाते आहे एक वीरा स्पर्धेमधील तब्बल 80वा चौकार पाहायला मिळतोय फलंदाजी करणारा फलंदाज रोहन याच्या बॅट मधून निघालेला 80वा चटका चौकार धावसंख्येचा विचार केला 8 धावा धावपलकार लागलेला तर 29 धावाची गरज असेल येणाऱ्या 18 चेंडूवर 29 धावाची गरज असेल विजयासाठी या संघाला परंतु विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली 2 झेल सोडण्याचा अपवाद आणि झेलाची किंमत मोजतो या ठिकाणी गोलंदाजी करणारा गव्हाण स्टार संघ ज्या गव्हाण संघामध्ये स्टार खेळाडूंचा भरणा आहे संदेश हा गोलंदाज स्टार आहे ज्याला लेदर क्रिकेट मध्ये चांगलं खेळ पाहायला मिळतोय आणि आज गव्हाण प्रीमियर लीग मध्ये देखील 2 निर्धाव षटक फेकण्याचा
विक्रम आहे त्या गोलंदाजाच्या नावावरती. जर स्पर्धा यशस्वी ठरवण्याचं स्वप्न पाहिलं होतं ते समीर कोहली आणि गवान टेनिस क्रिकेटच्या सर्व सदस्यांनी ते स्वप्न आज सत्यात साकार झाले. ते स्वप्न साकार होण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी केलेला मोलाचा हातभार लावलाय. त्या सर्व ग्रामस्थांचं स्वागत असेल. गोलंदाज पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडू सांगता होते पहिल्या षटकामध्ये संदेशाने निर्धाव चेंडू फेकला होता आणि तीच पुन्हा एकदा नयन हा गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. 17 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल विजयासाठी. 17 चेंडू 29 धावा. गोलंदाज नयन गोलंदाजी मार्कर चेंडू मध्ये उंची असलेला आणि कमी शतरक्षक वीर विकेटच्या चेंडू खाली आलाय. यावेळी मात्र कोणती चूक करत नाही संदेश हा शतरक्षक आणि पहिला फलंदाज बाद होतोय परेश. अविनाश कोहली आम्ही अनेक स्पर्धेमध्ये श्वान पथक मैदानावर पाहतोय परंतु आज घोट बकरी मैदानावर. तर दीपक ही आमची हावलीची बक्षीस आहेत. होळीची शक्ती बक्षीस आहेत ते आता आलेले आहेत. नक्कीच कारण जी स्पर्धा पाहतोय दिवाळ्याला जी लंगोटी ट्रॉफी म्हणून जिच्याकडे पाहिली जाते खूप मजा येते ती स्पर्धा पाहायला आणि आवर्जून जात असतोय. तशी स्पर्धा देखील या ठिकाणी असते दरवर्षी असते. नक्कीच जी पाहायला मजा येते तो एक आपलं वेगळं आयोजन आणि पहिला सफलता मिळते नयन आहे गोलंदाजाला. अविनाश कोहली तर काय म्हणशील नक्कीच दीपक फडके खरं तर राजकीराने आठवण करून दिली आमच्या होळी कपची. होळी कपला जो जल्लोष असतो भले लंगोटी स्पर्धा आमची नसते पण जल्लोष एवढा असतो की एकदा नक्कीच मी तुम्हाला आमंत्रित करेन त्याच्यासाठी. नक्कीच आवर्जून येऊ कारण स्पर्धा क्रिकेट म्हटलं क्रिकेटचं वेळ आम्हाला पहिल्यापासूनच आहे आणि क्रिकेट पाहायला आणि खेळायला आवर्जून आवडत असतो. गोलंदाज नयन ज्यांनी चांगली गोलंदाजी केली पहिल्या चेंडू निर्धाव दुसऱ्या चेंडूवर पहिली सफलता मिळवली आहे. नौका फलंदाज रोहन पटकावण्याचा प्रयत्न केला. चेंडूमध्ये इस्पित पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आणि रोहन सारख्या फलंदाजाला जपून ठेवलंय थांबून ठेवलंय. निर्धाव चेंडू सांगता होते नयनाच्या फलंदाजीचा विचार केला जेव्हा 3 चेंडू निर्धाव फेकला 6 चेंडूचा सामना केला 7 धावांचं योगदान दिलंय. या फलंदाजानं धावसंख्या आहे ती 8 या धावसंख्येवरती 37 धावांची गरज असताना 8 धावा धावफलकावर लागल्याने 29 धावांची गरज असेल. सुरेख फटका क्लासिकल फटका डीप स्क्वेअर लेगला गोलीच्या वेगाने चेंडू सीमा पार 4 धावा. स्पर्धेमधील 81 वा चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज रोहन याच्या बॅट मधून या 4 धावेने संघ आउट पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. तर अद्याप 14 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. 14 चेंडू 35 धावा निर्णायक चेंडू फेकावे लागतील नयन या गोलंदाजाला कारण या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. शॉर्ट पिच चेंडू पनिशमेंट मिळेल का डीप कव्हरला चेंडू जातोय. एक टप्प्याने चेंडू सीमा पार 4 धावा. खराब गोलंदाजी. अविनाश कोहली डीजे मास्टरने गाणं वाजवलंय राजे जन्माला या. राजे जन्माला येण्या अगोदर मासाहेब जिजाऊ जन्माला येणं गरजेचं आहे. नक्कीच दीपक फडके साहेब कारण खरं तर सगळेजण म्हणत असतात की शिवाजी जन्माला यावा तो शेजारच्या घरात. कोणी असं म्हणत नाही की माझा मुलगा शिवाजी व्हायला पाहिजे राजकारण. परंतु अविनाश जिजामाता जीन्स पॅन्ट मध्ये असतात कारण शिवाजीचा जन्माला कसा येईल. नक्कीच कारण संध्याकाळच्या वेळी 4 दिवस सासूचे माझ्या प्रियाला प्रीत करेना या सिरियल पाहून जिजामाता जन्माला येणार नाही आणि शिवाजी महाराज देखील जन्माला येणार नाही. सुरेख चेंडू आणि फलंदाज बाद झालाय. पण विचार केला अविनाश डीजे मास्टरला थांबवतोय. आजकाल खूप छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षानंतर देखील ज्यांचा आदराने सन्मान केला जातोय. 5 वर्षाचा एखादा मंत्री विचारा कोणाला माहित नसेल. सध्याचा उपराष्ट्रपती कोणाला माहित नसेल. परंतु 350 वर्षापूर्वीचे माझे महाराज काय होते ज्या लहान जन्मलेल्या मुलांना देखील विचारा तो देखील सांगेल. तर नक्कीच दीपक फडके साहेब खरं तर एक लहानसा असा देश होता नाव आता नामिबिया आय थिंक माझ्या लक्षात नाहीये. त्या देशालाही जेव्हा विचारलं होतं की तुम्ही अमेरिकेसारख्या राष्ट्राला कसं पराजित केलं
तर अमेरिकेसारख्या राष्ट्राला पराजित त्यांनी याच्यामुळे केलं की त्यांनी शिवरायांच्या रणनीतीचा वापर केला, त्याच्यामुळे त्यांनी ते परास्त केलं अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला. नक्कीच खरं तर मी देखील ते वाचते, परंतु आपण पाहतोय आपला सर्वात जवळचा शत्रू जो पाकिस्तान आहे, त्या पाकिस्तानच्या 4थीच्या आणि 6वीच्या धड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम आहे. परंतु माझ्या राजाचा अमेरिकेला द लिजंड ऑफ द शिवाजी हा 100 मार्काचा पेपर घेतला जातोय शिवाजी महाराजांच्या जीवनावरती. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही पाठ्यपुस्तक शिकवलं जात, ही माझ्या राजाची दुरावस्था आहे. नक्कीच दीपक बोरगे साहेब, खरं तर राजाबद्दल म्हणण्यासाठी आपण खूप छोटी माणसं आहोत. माझं एकच म्हणणं आहे की राजांचा तुम्ही इतिहास लिहा किंवा लिहू नका, राजांचा इतिहास तुम्ही पाठ्य पुस्तकात समाविष्ट करा किंवा करू नका, परंतु माझा राजा हा माझा राजाच राहणार आहे. कारण राजे खूप झाले, पण महाराज फक्त आणि फक्त शिवाजी महाराज झाले भाऊ, होतलेही भाऊ, पण या समहा. तर अविनाश कोलिया, जगाच्या पाठीवर 2च राजे असे झाले ज्यांच्या हातामध्ये तलवार आणि पाठीवर ढाल होती. कारण शिवाजी महाराजांना माहित होतं की समोरून वार करण्याची कोणाच्याच हिंमत नाहीये, तर पाठीमागे वार होईल हे शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी राजांना पूर्वीपासून माहित होतं. म्हणून पाटावर ढाल ही जगामध्ये 2च राजांच्या आहे. नक्कीच. आणि सुभाषितांबद्दल म्हणशील तर आपण वळला सध्या मैदानाकडे. धावसंख्येचा विचार केला, 16 धावा धावफलका लागल्यात. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, तर 2 षटकामध्ये 16 धावा गरज असेल. 12 चेंडू आणि 21 धावाची सामना त्या बॅलन्स आहे. गोलंदाजी मार्फत पहिला चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय. दीर्घ चेंडूची सांगता होते. गोलंदाज सिद्धेश हा गोलंदाज. पहिला षटक फेकणारा संदेश आणि 8 धावा खर्च केल्या. दुसरं षटक फेकणारा नयन यांना 8 धावा आणि 2 फलंदाजांना बाद केल्यात. म्हणजे 2 षटकामध्ये 16 धावा, 2 फलंदाज बाद. गरज असेल 11 चेंडू आणि 21 धावांची. निर्णायक गोलंदाजी करतोय हा संघ. पुन्हा एकदा स्लोबल चेंडू, बंदगडी ताकदीचा वापर, लॉगॉनच्या वरून चेंडू, सीमा पार, 6 धावा. या 6 धावेने संघ धावून पोहोचणार. 22 या धावसंख्येवरती 15 धावांची गरज असेल. 9 गरज असेल 10 चेंडू आणि 15 धावा, जे समीकरण होतं 11 चेंडू आणि 21 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पनिशमेंट मिळते. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. या 6 धावेने संघ धावून पोहोचतोय. 28 या धावसंख्येवरती सामना खुला केलाय. 9 धावांची गरज असेल. 9 चेंडू 9 धावा. खराब गोलंदाजी जी गोलंदाजी केली होती संदेश यादव, जी गोलंदाजी केली होती नयन यादव, त्या केलेल्या कामगिरीवर पाणी फेरण्याचं काम केलंय. या गोलंदाजानं पहिला चेंडू सुरेख फेकला होता सिद्धेश यादव, त्यानंतर मात्र खराब कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत खराब चेंडू, डिस्प्ले लगला चेंडू येतोय. शतय चेंडू खाली, चेंडू एका टप्प्यावर सीमा पार, 4 धावा. अविनाश कोहली 3 चेंडू फुलटॉस फेकल्यात. काय म्हणशील या गोलंदाजाबद्दल? नक्कीच. खरं तर प्रेशर नक्कीच असेल, कारण शेवटचा सामना आहे आणि समोर उभा आहे तो ओंकारसारखा फलंदाज. याचं प्रेशर नक्कीच त्या गोलंदाजावर असणार आहे. ओंकार याने 4 चेंडूमध्ये 16 धावांचे उत्तर दिले आहे. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ओंकार कडून. पुन्हा एकदा चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल का? क्षेत्ररक्षकाला अप्रतिम झेल पकडलाय. संदेश नितीन
जर विचार केला तर धावसंख्या आपण पाहतो 32 धावा. 5 धावांची गरज असेल विजयासाठी. 5 धावांची अद्याप गरज आहे. सामना अद्याप बॅलन्स आहे. 7 चेंडू आणि 5 धावा. खऱ्या गोलंदाजी पाहायला मिळाली संदेश याच्याकडून, सिद्धेश याच्याकडून. पुढला चेंडू आहे. 4 फुलटा चेंडू फेकल्यात तर फायदा उचलू शकला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण मारला. दुसरी धाव पुढे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 34 या धावसंख्येवरती. 34 धावा धापल लागल्या. 3 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 3 धावा. तर अविनाश, शेवटच्या षटकामध्ये कोणता तरी चमत्कार या सामन्यात चित्र पाठवू शकतोय, कारण शेवटच्या 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. नक्कीच शेवटच्या षटकामध्ये काय होऊ शकतं याचं वर्णन आपणच करू शकतो. कारण शेवटच्या षटकामध्ये माझ्यामध्ये 1 धाव असताना ही सामना फिरलेला आहे. 3 धावा असताना ही सामना फिरलेला आहे. माझ्या तर लक्षात येत नाहीये, पण 1 धावेची गरज असतानाही तो सामना निर्णायक क्षणी फिरवला होता एका गोलंदाजाने. आदई सर्कलच्या मैदानावर सामना होता हरिग्राम विपक्ष आदई. या 2 संघामध्ये हरिग्राम संघाचा गोलंदाज होता महेश जाधव. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज होती आणि निर्धाव षटक फेकलं होतं गोलंदाजाला. नक्कीच मी म्हटलं होतं क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम का म्हटला जातो, तर ते याच्यासाठी. नक्कीच, कारण क्रिकेटमध्ये 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील निघत नाही आणि 1 चेंडूवर 6 धावा देखील सहजरित्या निघतात. आपण पाहिल्या जो भारत आणि पाकिस्तानचा सामना होता, शेवटच्या चेंडूवर जावेद मियाँने मारलेला षटकार चेतन शर्माला, तो षटकार कधी विसरू शकणार नाही भारतीय संघ. तर तो सामना बराच झाला होता. नक्कीच तशीच एक आठवण असेल, सामना चालू होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान. ग्लेन मॅक्सवेलच्या हातामध्ये चेंडू होता. पाकिस्तानला गरज होती 6 चेंडू मध्ये 2 धावेची. ग्लेन मॅक्सवेलच्या फिरकीमध्ये पाकिस्तान असा काय अडकला होता की त्या 2 धावाही मॅक्सवेलने करून दिल्या नव्हत्या. नक्कीच पाहायचे या ठिकाणी चमत्कार करेल का गोलंदाज, त्याचा विश्वास दाखवला. सर्वात अनुभवी गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज विशाल, ज्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. क्षेत्ररक्षण पाहिलं तर आक्रमक फील्ड रचना लावली जाते. गोलंदाजीसाठी सज्ज असेल. 6 चेंडू 3 धावा. गोलंदाज पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट पहिला चेंडू अडवला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण, फलंदाज सुखरूप क्रीजमध्ये. 1 धाव कंप्लीट. 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 35 या धावसंख्येवर. शेवटचे 5 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. कोणताही दडपण नाही फलंदाजावर. पहिला हलक्या हाताने चेंडूला शेवटपर्यंत नजर ठेवली होती. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला होता, दिशा देण्याचं काम केलं होतं आणि 1 धाव सहजरित्या पूर्ण केली आहे. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. सामना अद्याप बॅलन्स आहे. निर्धाव चेंडू फेकावे लागतील. फलंदाजावर मानसिक दडपण निर्माण करावं लागेल. तसं होऊन देईल का हा गोलंदाज विशाल. पहिल्या चेंडूवर 1 धाव. दुसरा चेंडू फेकणारी सज्ज असेल. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. 5 चेंडू 2 धावांची गरज. अनेक स्पर्धेमध्ये ज्याच्याकडे अनुभवी दांडगा, अनुभवी क्रिकेटचा सुरेख फटका, मनगडी ताकदीचा वापर. शतरे चेंडू खाली लोकांचा चेंडू सीमा पार. 6 धावा. विजय संपादन खेळाडू अधिकारी गवन वॉरियर्स संघाला. तर एक अनाउन्समेंट, कुठल्याही गव्हाण मधल्याचा जे संघ होते त्या संघाच्या 8 कर्णधारांनी इथे उपस्थित राहायचंय. 8 संघाची नावं राजकिरण वाचून दाखवायची. निश्चितच जे 8 संघ खेळले गव्हाण मधले मातंबर खेळाडू होते, ते कर्णधार होते, ते म्हणजे किंग्स 11 कर्णधार अक्षय देशमुख, गव्हाण स्टार्स कर्णधार मंगेश कोळी, गव्हाण फायटर्स कर्णधार प्रवीण कोळी, गव्हाण